नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज निघालोय पुण्याला। आज 29 तारीख आणि आज पुण्याला निघालोय। बाय द वे आपण आज ताम्हिणी घाटातून जाणार आहोत। आजचा ब्लॉग भारी असणार आहे आणि बाईक वगैरे वरती सगळं बांधून झालेलं आहे। 2 बॅग आहेत, जरा दादाला सामान घ्यायचं झाडांचं वगैरे ते पण सगळं घेतलं, कारण की आता पावसाळा सुरू झाला म्हटल्यावरती झाडं पण तिकडे तो लावणार वाटतं, असा काहीतरी विषय आहे। तर ते सगळं घेतलं आणि आता निघतोय। बाकी बाय द वे सगळं पुढे घेऊन गेले, हेल्मेट ग्लोव्ज वगैरे सगळं। मला फक्त रेनकोट घालून निघायचंय आणि पुण्यात गेलं तर जरा गाडीची काही छोटी मोठी कामं ती करायची प्लॅनिंग आहे। TPF म्हणा, अजून आपल्या सीट्स जरासं मॉडिफाय करायचे, तो विषय आहे। तर भेटो तुम्हाला आता बाहेर गेल्यावरती। आता निघतोय। जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। तर आता निघतोय, ब्लॉग मध्ये कंटिन्यू आणि आजचा ब्लॉग भारी असणार आहे। बाय द वे आम्ही ताम्हिणी घाटात मित्रांनो, सगळं गाडीला बांधून झालेलं आहे। गाडी फक्त मित्रांनो बाय द वे काल तळीला गेलो, त्याच्यामुळे गाडी जरा खराब झालेली। तर आता निघतोय मित्रांनो, आता निघालोय मी। आणि बाय द वे पाऊस नाही, जरा कालपासून कमी आहे। पाठी सामान परत बांधून घेतलं मित्रांनो, गच्चं जरा ते लूज झालेलं, ते पण फिट करून घेतलंय। आणि आता जाऊ, आता बघू 5 पर्यंत पोहोचू शकतो असं मी अंदाज लावलाय पुण्याचा। पण आता बघूया काय ते 5-5:30 वाजतील। आता पावसावरती पण डिपेंड आहे। इथे पाऊस नसेल तरी मुंबई गोवा हायवेला पण पाऊस भेटू शकतो कदाचित मला मित्रांनो। आणि पाठी सामान मधलं त्याच्यावरती लक्ष ठेवायला पण पाठी माणूस घेतलेला आहे सोबत एक। कारण मित्रांनो माझं कधी मी जेव्हा जातो एवढं लांब तेव्हा माझं एवढं सामान नसतं, कधी एवढं सामान कधीच नेत नाही। कारण की माझी एक छोटीशी आपली बॅग असते, बस त्यातूनच सगळं सामान नेतो मी। आणि आता निघालोय आणि मित्रांनो ताम्हिणी घाटातून जाणार आहे मस्तपैकी। आता एक्सपेक्टेशन आणि रियालिटी बघूया काय आहे ती ताम्हिणी घाटाची आपण। तर फायनली मित्रांनो मी आता मार्गतामान्यात पोचलोय, तुला नाही मार्गतामान्याला पोचलोय मी आता। आणि ट्रॅफिक आहे जरा, आणि विषय काय पाठी परत सामान पण आहे ना, तो पण विषय आहे। त्याच्यामुळे काय गाडी सावकाश आणली मी पूर्ण घरापासून मार्गतामान्यापर्यंत, कारण की रोडला त्या मध्ये खराब पण होता आणि मध्ये असा चढ उतार ते स्पीड ब्रेकरसारखा पण होता मध्ये रोड। त्यामुळे तिथून मी आलो, सावकाश झालो। आणि आता पुढे सगळा हायवे आहे। ट्रॅफिक आहे मित्रांनो फुल। सुटलं मित्रांनो। आणि अजूनपर्यंत मित्रांनो पाऊस भेटला नाही कुठे। वरती आभाळ तर आहे पावसासारखं, पण आता पुढे भेटणार 100% पाऊस भेटणारच। काल पण विषय मित्रांनो असाच झाला, मी निघालेलो तळीवरती आणि घरातून जाईपर्यंत ऊन होतं आणि अचानक मध्येच पाऊस झाला, तर पाऊसच पडायला लागला। सगळा भिजलो मित्रांनो मी। आणि हा सगळ्यात चिखल आहे मित्रांनो। आता गाडीची हालत फक्त बघायची परत। आणि आता मित्रांनो जरा अंतर आपण जरा आता फास्ट कापणार आहोत, कारण की आता हा सगळा हायवेच आहे पूर्ण चिपळूणपर्यंत। त्याच्यामुळे काय टेन्शन नाही, फक्त पुढे आता घाट लागतील तेवढेच, परशुराम घाट आणि गणेश खिंडी तेवढी लागेल तेवढीच। तर चला मित्रांनो जाऊया आता परत 70-80च्या स्पीडनी, स्पीड मेंटेन करून म्हैशी।
मित्रांनो, तुम्हाला बोललेलो अजूनपर्यंत पाऊस भेटला नाही, पण आता पाऊस भेटला आहे आणि आपल्याला आता मोठं ब्लॉगिंग सेटअप काढावा लागणार आहे. आणि आता पुढे मोठं ब्लॉग करण्याची शक्यता कमी आहे तर आता पुढे पाऊस वाढतो असं वाटतं मला, आणि मी मोठं ब्लॉगिंगचा सेटअप आहे तो काढून टाकतो आणि तुम्हाला आता साध्या व्लॉगवरती भेटतो, किंवा मध्ये जिथे पाऊस भेटणार नसेल ना तिथे मोठं ब्लॉगिंग सेटअप आपण करू. तर मित्रांनो, मी आता आलो आहे मुंबई गोवा हायवेची ते खाली आहे, आणि आता जरा पाऊस असं गेला आहे आणि ऊन आलं आहे. तर आता निघालो आहे आणि सवत्सडा पण आहे इथे, पण सवत्सडाला बाय द वे काय पाणी नाही मित्रांनो, दाखवतो तुम्हाला मी पुढे दिसेल. आणि आता मित्रांनो आपल्याला मागे ट्रेन पण गेली बघा मित्रांनो, आता तुम्हाला दिसत असेल तर, पण मला तरी दिसली मिररमध्ये, मी दाखवायची ती बघा. आता बघा तुमच्या दिसते काय, मला काय दिसत नाही कॅमेऱ्यात. तर मित्रांनो मी बोलतो आता मुंबई गोवा हायवेला लागलो आपण, म्हणजे आता वरती मुंबई गोवा हायवे इकडे, आणि समोर आहे ना तो मित्रांनो तो सवत्सड आहे, पण अजून सवत्सडाला पाहिजे तसं पाणी नाही आलं आहे, म्हणजे असं एकदम पूर्ण धबधबा टाईप पडतो तो वरतून, म्हणजे धबधबा टाईप म्हणजे धबधबाच आहे तो, एकदम भरपूर पाणी असतं त्याला. आणि आपण आता मुंबई गोवा हायवेला लागलो आणि आता आपण डायरेक्ट मित्रांनो माणगावपर्यंत सरळ जाणार आहोत. माणगावातून आहे काय राईटला आपल्याला जायला लागतं डेपोच्या इथून काहीतरी, तिथून तो राईटला गेल्यावरती ताम्हिणी घाट सुरू होतो, एक 25-30 किलोमीटर नंतर जरा अंदाज काढला आहे मी. आणि आता मित्रांनो अजून काय घरातून नाश्ता करून पण नाही निघालो आहे, तर आता बघू नॉनस्टॉप माणगावपर्यंत जायचा प्लॅन आहे. आता वाजले आहेत 12:17 म्हणजे जवळजवळ 12:15 वाजून गेलेत, म्हणजे 12:15 पकडायचे आपण. तर बघूया आता माणगावला जायला आपल्याला किती तास लागतात मित्रांनो. आणि आता आपल्याला स्पीड मेंटेन ठेवून चालायला पाहिजे, कारण की आपल्याला इथे येईपर्यंत 1.25 तास लागला आहे. घरातून 11:05 निघालेलो आणि इथे पोचलो आहे 12:15. आणि हा बाय द वे परशुराम घाट आहे. आता याचा घाट पण जो होतं ते सगळं काढून टाकलं आहे, कारण की हायवे झाला त्याच्यामुळे. नाही तर पहिल्यांदा जेव्हा तो घाट होता तेव्हा भारी असायचा. आणि बाय द वे हा इकडून सगळा चिपळूणचा व्ह्यू आहे सगळा.
अजून आत गेलो आत 126 किलोमीटर जायचं आहे. फायनली मित्रांनो मी आता ताम्हिणी घाट चढायला सुरुवात केली आहे. आणि जस्ट एक आत्ताच एक छोटासा वॉटरफॉल गेला वाटी, तुम्हाला दाखवायचा राहून गेला. तर काय नाही, अजून पुढे आपल्याला वॉटरफॉल भेटतील, ते आपण एक्सप्लोअर करू. बाय द वे आता घाट सुरू झाला आहे, मॅप पण लावला आहे पुण्याला जायचा. अजून 2.25 तास लागतील पोचायला पुण्याला, म्हणजे 3, 4, 5, 5:30 वाजेपर्यंत मित्रांनो पुण्यात पोचून जाऊ आम्ही. पाहिजे मित्रांनो त्या साईडला व्ह्यू आहे एक चांगला, इकडे सगळे वॉटरफॉल वगैरे आहेत. मित्रांनो पाऊस असताना आता आपल्यासोबत पडत तर मस्त मजा आली असती. पावसातून घाटात राईड करायला मजा येते. मित्रांनो मी आता ताम्हिणी घाटात आहे आणि ताम्हिणी घाट मित्रांनो जसा वाढत होता तसा अजून झालेला नाही. आय गेस पाऊस नाही आहे 2 दिवस, त्याच्यामुळे असं वाटतं आहे. पाऊस असता तर अजून मित्रांनो भारी मजा आली राईड करायला. वॉटरफॉल पण काय अजून एवढे मोठे नाही आहेत, बारीकच आहेत. आता 10 तारखेला बघूया मित्रांनो, 9 किंवा 10 तारखेला पुण्यातून निघायचं प्लॅनिंग आहे परत. तर त्या टाईममध्ये बघूया कसा असतं. आणि तो समोर बाय द वे वॉटरफॉल आहे एक, बारकासाच आहे, मोठा पण नाही आहे जास्त. पाऊस असताना मित्रांनो खरोखर मजा असते घाटात. या पाऊस पाहिजे.
एक नंबर आहे मित्रांनो ताम्हिणी घाट. फायनली मित्रांनो आता पुणे फक्त 50 किलोमीटर राहिलं आहे आणि गाडीने ॲव्हरेज पण 50च दिलं आहे. जवळजवळ म्हणजे 50च दिलं आहे. आणि गाडीत पेट्रोल आता भरायला पाहिजे, पण पेट्रोल पंप अजून दिसत नाही आहे कुठे. जिथे पेट्रोल पंप दिसेल तिथे फ्यूल अप करून घ्यायला पाहिजे. फायनली मित्रांनो पेट्रोल पंप भेटला आणि फ्यूल अप करून घेतलं आणि गाडीने ॲव्हरेज चेक केलं मी. आता गाडीने बरोबर 50चं ॲव्हरेज दिलं आहे मित्रांनो. आणि अजून जायचं आहे पुढे भरपूर. आणि बाय द वे पाऊस आज कुठेच नाही भेटला आहे. पूर्ण चांगली राईड झाली. आणि फक्त आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणच्या इकडे तेवढा पाऊस भेटला तेवढाच. त्याच्यानंतर पाऊस नाही अजिबात मला भेटला आहे. मध्ये बारीक 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 होता पडत, पण तो जास्त वेळ नव्हता. सो अजून 1 तास सांगतं आहे पुण्याला पोचायला मॅप. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. आणि जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो ताम्हिणी घाट जसं बघायचं होतं मला तसं बघायला भेटला नाही. कारण काय मला समजलं नाही, पाऊस नव्हता. पाऊस नव्हता त्याच्यामुळे एवढा काय ताम्हिणी घाट बघण्यासारखा नव्हता. पण बघू आपण परत 10 तारखेला येताना बघूया आता कसं ताम्हिणी घाट आहे. मित्रांनो मी आता जवळपास तरी पोचलो आहे. अजून 19 किलोमीटर आहे. 36 मिनटं अर्धा तास दाखवतो आहे. आणि आता बघूया पुढचा रस्ता कसा आहे, ट्रॅफिक किती भेटते आपल्याला पुण्याच्या रोडला. बाय द वे फर्स्ट टाईम पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये गाडी ड्राईव्ह करणार आहे. बघूया पुण्याच्या ट्रॅफिकची मजा घेऊया. कोल्हापूरचं ट्रॅफिक बघितलं आहे, कोल्हापूरला काय वाटत नाही. आता पुण्याला बघूया. तर फायनली मित्रांनो मी आता पुण्याला पोचलो आहे. आणि अजून तरी 13 किलोमीटर जायचं आहे. आणि हे ट्रॅफिक आहे पुण्याच्या इथलं. मित्रांनो रोड काय समजत नाहीत, पण बघू मॅप लावला आहे, जाऊ तिकडे जाऊ. बघू आता मित्रांनो मला डायरेक्ट फायनल जेव्हा डेस्टिनेशनच्या इथे पोचीन ना मी तेव्हाच सांगतो. तर फायनली मित्रांनो मी पुण्याला पोचलो आहे आताच्या इथे. दादाचं घर तिकडे आहे. आणि उद्या ब्लॉग येईल एक वाढदिवसासाठी आलो आहे, जास्तीसाठी आलो, त्याचा ब्लॉग पण पडेल आता चॅनलवरती. तर बाकी ताम्हिणी घाटातले वगैरे शॉर्ट घेतले जरासे मी. एवढा काय भारी नव्हता सीन कारण की पाऊस नव्हता. तर काय नाही करूया ह्या ब्लॉगचा एक्झॅक्ट. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.